दादांचा आमदार अशी ओळख सगळ्या महाराष्ट्राला असणारी आणि मोठ्या अशा मताधिक्याने भोरचा बालेकिल्ला आपल्याकडे आणणारे, खरं दादांचा माणूस म्हणून ओळखले जाणारे शंकर भाऊ तुम्ही आहात. खरं तर मोठा आभाळ कोसळलेला आहे. आज शोकसभा झाली आहे. दादांची अशी कुठली आठवण आहे निवडणुकीच्या काळातली? खरं तर अशी एक वेळ आली होती, संध्याकाळची रात्रीची वेळ होती, तुम्हाला तिकीट दिलं आणि नंतर सगळा प्रवास सुरू झाला तुमचा दादा, तो काय होता? तर दादांनी मला तिकीट दिलं आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगितलं की मला विचारलं की शंकर तुला तिकीट दिले, तो मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे आणि खूप मोठा प्रवास आहे, वेळ कमी आहे, ते नियोजन आहे का आणि करणार? आणि मला खरंच आता दुसरी बाजू विचारली, सगळं करता येतं पण पैसे सोंग आणता येत नाही. मला साईडला घेऊन विचारलं तुझी आर्थिक परिस्थिती कशी काय? मी म्हणलं दादा हाय व्यवस्थित आहे. म्हणजे नसेल तर मला सांग, पण मागं राहू नको, कमी पडू नको. मला तुला संधी दिली तिथं सोनं कर. आणि खऱ्या अर्थाने ते होत असताना दादांनी मला सांगितलं आणि मी नको नको म्हणत असताना मला त्यांनी मदत केली. संधीचं सोनं केलं, पण आज सोन्यासारखा माणूस आपल्याकडनं हरपलेला आहे. खरं दादांची अशी कुठली आठवण आहे? दादा तुमच्याच मतदारसंघात दादांचं एक निवासस्थान पण होतं. असा एक कुठला संवाद होता चांगला की जो तुम्हाला आजही त्यांची कुठलं भाषण असं प्रेरित करतं? तर संवाद हाच होता ज्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मान हिंजवडी पट्ट्यातील सर्व जे रहिवासी आहेत ते रस्त्याच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त झाले होते, रोडवर खड्डे पडले होते. तर मी दादांना म्हणलो दादा खूप अडचणीचे आहेत, आपल्याला यावं लागेल. दादा म्हणजे मी स्वतः येतो, तू काळजी करू नको. दादाने ती व्हिजिट दिली. सकाळी 6 वाजता 2 वेळा पावसात व्हिजिट दिली. फुल पाऊस पडत होता पण दादा थांबले नाही. आम्ही उलट म्हणायचो दादा पाऊस येतोय थांबा. दादा म्हणायचे काही नको, छत्री नको, काही नको. आणि दादा स्वतः पायी फिरत होते आणि त्याला व्हिजिट दिली. ते सर्व प्रश्न मार्गी लावले आणि मोर्चेचा ट्रॅफिकचे जे विषय आहेत म्हणजे भोगावचा रस्ता असेल, सुसखिंडीतला रस्ता असेल, हे सर्व कामं करण्यासाठी किंवा मारून जे फेजू टूलला जोडणारा जो रस्ता आहे जो IT पार्कमध्ये जातो म्हणजे SEZ मधनं, तो सुद्धा फॉरेस्टचे काही हात आहे तो मंजूर करण्यासाठी दादांनी खूप प्रयत्न केले. आणि त्याचा पाठपुरावा करून ते होत असताना PMRDच्या माध्यमातून या तालुक्याला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल, या तिन्ही तालुक्याचे प्रश्न कसे सोडता येईल यासाठी दादांनी खूप मोठे प्रयत्न केले. आणि माझी ज्यावेळेस अधिकाऱ्यावर मिटिंग व्हायची त्यावेळेस दादा आयुक्त असेल म्हणजे PMRD आयुक्त असेल, आपले विभाग आयुक्त असेल, दोन्ही कॉर्पोरेशन आयुक्त असेल, यांना सूचना करायची की हा येईल तुमच्याकडं आणि त्याची काही कामं ती मार्गी लावायचा. ही माझ्या आयुष्यात खूप मोठी कायम स्मरणात राहणारी गोष्ट आहे. दादा केवळ पालकमंत्रीच नव्हे तर पुणे जिल्ह्याचे तारण होते. DPTCच्या मीटिंगमध्ये सगळ्यात जास्त निधी मिळणारे आमदार म्हणून तुमची निधी आहे. तर कुठला निधी मिळाला आणि तो दादांच्या स्मृती निमित्ताने तो काय कसा रीतीने इम्प्लिमेंट होईल? तर राजगड तालुक्यात म्हणजे आपला राजगड किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे जाणारे रस्ते खराब होते. दादांनी सांगितलं दादा या रस्त्याला पैसे दिले पाहिजे. दादांनी 2 मिनिटात त्या ठिकाणी 7 कोटी रुपये दिले. त्या पुलालाही 6.5 कोटी रुपये दिले. आणि रायरेश्वर किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे त्याही रस्त्याला एका रायरेश्वरच्या रस्त्याला 5 कोटी रुपये आणि रोहिडेश्वरच्या इकडच्या रस्त्याला 4.5 कोटी रुपये या ठिकाणी दादांनी 2 मिनिटात मला दिले. त्याचबरोबर दादांनी एक मागणी व्यक्त केली होती, दादा मी पण एक शिवभक्त आहे आणि माझा मतदारसंघ हा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये अनेक गड किल्ले आहेत. त्यांचं आपल्याला जीर्णोद्धारण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जी स्वराज्याची पहिली राजधानी आहे जी राजगड, त्या ठिकाणी जसा रायगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तसा राजगडावर पण बसला पाहिजे. तुम्ही मला सहकार्य करा. दादांनी 2 मिनिटात नियोजन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि म्हणजे याचं एस्टिमेट करा आणि काय होईल ते सांगा. 300-400 कोटी काय जाईल ते जाईल, मी पैसे देतो. ही माझ्या आयुष्यात खूप मोठी कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. रिंग रोड एक दादांचं स्वप्न होतं. रिंग रोडला दादांचं नाव द्यावं आणि रिंग रोड अजरामर व्हावा, ही तुमची प्रमुख मागणी आहे. काय मागणी असेल? ही रिंग रोड व्हावा ही दादांची मागणी आहे. दादांनी अनेक वर्षे या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक समस्या दादांना माहिती आहे. ट्रॅफिकचं, पिंपरी पुणे शहराचे प्रश्न माहिती आहे. रिंग याला रोडला एक जे बायपास दादांचं नाव द्यायचं आहे तशी तुमची मागणी आहे? हो, आमची आता जनतेने आपल्या मागणी केलेली आहे आणि त्याचा मी राज्य शासन दरबारी पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि बांधकाम मंत्र्यांना पण सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनाही भेटून ही मागणी जनतेची तिथपर्यंत पोहोचवणार. दादांचं नाव मुळशी तालुक्यातील नव्हे तर जो रिंग रोड होणार आहे, जे पुण्याची खऱ्या अर्थाने ट्रॅफिकची समस्या संपणार आहे, त्याला द्यावं अशी मागणी, प्रमुख मागणी दादांचे लाडके आमदार, दमदार आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. संजय दुधाने, महाभारत.